नमस्कार. आजच्या एपिसोडला जर शॉर्टमध्ये एक्सप्लेन करायला जाऊ तर इंदू इकडे रत्नाला ऑलमोस्ट पकडण्यावरतीच असते. तेवढ्यात मध्ये बायका येणार आहेत आणि रत्ना तिच्या हातातून अक्षरशः सटकणार आहे. मीनवाईल श्रीकला आणि पोपटरावांसमोर जमिनीचं सत्य येणार आहे की बबन अजून कोणी नाही तर पोपटरावाचे वडील होते आणि त्याच्याचमुळे ते खूप खुश असतात. इकडे इंदू सगळ्या गोष्टींचा निवाड लावतो की ही रत्नाच तर नाहीये ना, तिला या गोष्टीचा पुरता संशय आलेला असतो. आणि इकडे व्यंकू महाराजांच्या स्वप्नामध्ये विठुराया येणार आहेत. चला बघूया डिटेलमध्ये आजच्या एपिसोडमध्ये काय काय घडले. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत इंदू इकडे रत्नाला बघते आणि लगेच तिच्या जवळ जात असते. तेवढ्यात तिथे तिला बायका मिळतात आणि त्या म्हणायला लागतात, काय ग ताई तू कुठे चालली आहे? तेव्हा ती सांगते, काय नाही, मला आणि नारायणीताईला थोडं काम होतं, पण आता नारायणीताईच गायब झाली आहे, काय माहिती कुठे गेली. तेव्हा ते म्हणतात, नारायणीताईच्या पायाला तर भिंगरीच आहे, ते सोडून द्या, आम्हाला तुमच्याशी थोडं महत्वाचं बोलायचं आहे. तेव्हा इंदू म्हणते, आपण ते नंतर बोलूया ना, आता मी थोड्या कामात आहे. तेव्हा ते म्हणतात, तसं नाही हो, शेळकेवाडीच्या बायका आहेत ना, सगळ्या बचत गटासाठी रेडी झाल्या आहेत आणि त्याचंच मला डिस्कशन करायचं आहे. इंदूचं एक लक्ष इकडे रत्नाकडेच असतं. तेव्हा त्या म्हणायला लागतात, तुम्ही सांगा ना काय करायचं. तेव्हा इंदू म्हणते, ते आपण नंतर बोलूया ना, मी खरंच थोड्या घाईमध्ये आहे. ती लगेच त्यांना बाय करते. तेवढ्यात इकडे रत्ना गायब झालेली असते. इंदू तिचा पाठलाग करण्याचा पुरेपूर प्रयत्न करते, पण फारसा काही उपयोग होताना दिसत नसतो. रत्ना तिथून निघून गेलेली असते. तेव्हा इंदू म्हणते, ही पुन्हा माझ्या हातातून निसटली, दरवेळेला हे असंच सुरू आहे. दुसरीकडे पोपटराव खूप खुश असतो. तेव्हा तो म्हणतो, बघ तुला काय वाटलं, तुझा बाप असा तसा आहे का? यावेळेला मी जे केलं आहे ना, याचा काही तू अंदाज सुद्धा लावू शकत नाही. तेव्हा ते विचारते, काय केलंय तुम्ही आणि हा बबन कोण आहे? तेव्हा ते म्हणतात, बबनराव अजून कोणी नाही, तुझ्या वडिलांचा बाप आहे आणि त्याच्याचमुळे तर आपण जिवंत आहोत. तेव्हा ती विचारते, पण ती जमीन तर त्यांनी दान म्हणून दिली होती ना? तेव्हा ते म्हणतात, दान म्हणून दिली तर होती, पण त्यावेळेला कोणत्याही प्रकारची लिखापडी झालेली नाही आहे आणि सोपांकडून आपण ज्या सह्या घेतल्या ना, त्यामुळे हे डॉक्युमेंट्स आणि हे पेपर आहेत ना, हे सगळं ओरिजिनल आहे. म्हणजे दिग्रसकरांचा जो वाडा उभा आहे ना, त्या जमिनीचे मालकी हक्क आपल्याकडे आहेत आणि ती जमीन सुद्धा आपलीच आहे, हे आठवण ठेव. तेव्हा ती म्हणते, जर हे असं असेल ना, तर यावेळेला दिग्रसकरांना त्यांच्याच घरातून मी बाहेर काढताना एकदाही विचार करणार नाही. ही तर खरंच खूप मस्त संधी आपल्या हातात आली आहे. या संधीचं आपण नक्कीच सोनं करू. ते दोघं खूप खुश असतात. दुसरीकडे इंदू राहून राहून रत्नाचा विचार करत असते. तिला आठवण येतं की हीच बाई तर मंदिरात मला टकरेली नव्हती ना. त्यानंतर तिला आठवतं की ही तीच तर बाई नाही ना, जिने श्रीकलाशी ओळख करून दिली होती की ही माझी रत्नामाया आहे. तेव्हा इंदू विचार करते, तिचे कपडे तर सेम वाटत होते, पण ही बाई आहे तरी कोण जी श्रीकलाशी बोलत होती? आणि तीच तर ती रत्ना तर नाही ना, जिने आपल्या घरामध्ये चोरी केली. नेमकं हे प्रकरण काय आहे याच्या मुळापर्यंत जायलाच लागेल आणि ही बाई कोण आहे, काय आहे याचा शोध तर मला घेणं गरजेचंच आहे. दुसरीकडे व्यंकू महाराज झोपलेले असतात. तेवढ्यात अचानक त्यांच्या डोळ्यावरती प्रकाश येतो आणि त्यांना जाग येते. ते जसेच पुढे सरसावतात, तिथे अजून काही नाही तर विठुराया प्रत्यक्ष रूपे तिथे आलेले असतात. तेव्हा ते हात जोडतात आणि विचारतात, काय विठुराया, आज मला असं दर्शन का दिलं? तेव्हा ते म्हणतात, मला फार वाईट वाटत आहे. माझा एक भक्त दुसऱ्या भक्तावरती होणाऱ्या अन्यायामध्ये दुर्लक्ष करत आहे, डोळेझाक करत आहे. हे बघून मला आता इथे राहायची इच्छा उरलेली नाही आहे. तेव्हा व्यंकू महाराज काही बोलायला जातील, पण विठुराया तिथून निघून गेलेले असतात. व्यंकू महाराज धाडकन स्वप्नातून उठतात आणि त्यांच्या पायाखालची जमीन चाललेली असते. तेव्हा ते विचार करतात, नेमकं घडतंय तरी काय, ज्यामुळे
विठुराया मला असं बोलून गेलं, त्यांच्या मनामध्ये चाललं तरी काय आहे आणि कोणत्या भक्तावरती अन्याय होत आहे मला खरंच काही कळत नाही आहे. व्यंकू महाराज थोडे कन्फ्यूज झालेले असतात. तर दुसरीकडे इंदू इकडे किचनमध्ये येते तेव्हा तिथलं दूध नसलेलं असतं. ती श्रीकलाला विचारते, काय ग हे दूध कसं काय नसलं? तेव्हा ती म्हणते, मला काय माहिती ते दूध कसं नसलं, मी काही ह्याच्यामध्ये काही केलं नाही आहे, दूध आहे ते नासू शकतं ना. तेव्हा ती म्हणते, तसं नाही, मी आत्ता 5 मिनिटं पहिले दूध तापून गेली होती, मग कसं नसलं? तुला काही कसं काही ना काही करायचंच असतं का? तेव्हा ती विचारते, तुम्हाला काय वाटते हे मी नासवलं आहे का? तेव्हा ती म्हणते, मला तर खात्री आहे तूच हे सगळं करत असते. खरं म्हटलं तर दिग्रजकरांच्या मुळावरती तू का उठली आहेस मला याचंच उत्तर मिळत नाही आहे. सतत काही ना काही कुलबुड्या का करत असते? तेव्हा ती म्हणते, तुम्हाला ऐकायचं आहे का मी काय करत असते? तेवढ्यात ती लगेच तिचा रुख चेंज करते आणि म्हणते, काय होत आई, सतत येऊन जाऊन तुम्ही मला पाण्यात बघता आणि सतत माझा अपमान करता. मी आता एवढे दिवस झाले सगळं काही सहन करते, पण आता मी 2 जीवांचे आहे त्याचा तरी तुम्ही विचार करा ना. तेव्हा इंदू म्हणते, काय ग तू सासतपणाचा म्हणते का? तेवढ्यात तिथे शकुंतला की सगळं ऐकत असतात. म्हणूनच श्रीकला नाटक सुद्धा करत असते. तेव्हा ते म्हणतात, काय ग इंदू, सतत माझ्या सुनेला टोमणे द्यायची गरज आहे का? तेव्हा श्रीकला म्हणते, आई ते आम्ही तर सहज बोलत होतो, तुम्ही नका ना ताईवरती चिडू. तेव्हा त्या म्हणायला लागतात, बघ अजून सुद्धा ती तुलाच वाचवण्याचा प्रयत्न करते. तेव्हा इंदू म्हणायला लागते, तसं नाही, जरा ऐकून तर घ्या. तेव्हा शकुंतला काकी म्हणतात, काय ऐकून घ्यायचं मला सांग ना. सतत श्रीकलाचा अपमान करणं, तिला घालून पाडून बोलणं हेच तुझं आहे का? तेव्हा ती म्हणते, तसं नाही, खरं म्हटलं तर मला चहा बनवायचा आहे आणि मोठ्या बाईंसाठी चहा बनवणं गरजेचं आहे. तेव्हा मी दूध आत्ता 5 मिनिटं पहिले तापून गेली आणि अचानक दूध कसं नसलं? तेव्हा त्या म्हणायला लागतात, काय ग, या पहिले तुझ्या हातून माझ्या हातून मोठ्या बाईंकडून किंवा नारायणीकडून कधी दूध नसलं नाही का? जे तू श्रीकलाकडून दूध नसलं असं तिच्यावरती आरोप करते, काहीतरी पडलं असेल त्याच्यामध्ये म्हणून दूध नसलं असेल. सतत माझ्या सोनेचा अपमान करायची गरज नाही आहे. तेव्हा श्रीकला म्हणायला लागते, आई सोडा ना, कशाला ताईला बोलताय? तेव्हा इंदू म्हणते, काय ग सासूतपणाचं आव्हानतेस का तू? तेवढ्यात तिथे व्यंकू महाराज येतात आणि म्हणायला लागतात, इंदू मला तुझ्याशी आत्ताच्या आत्ता म्हणजे आत्ताच्या आत्ता अर्जंटली बोलायचं आहे. व्यंकू महाराज हे सगळं बोलून तिथून निघून जातात. इंदू ही त्यांच्या मागोमाग जाते आणि श्रीकला इंदूला डोळा मारते, बघ पुन्हा तुला मी पाण्यात टाकलं ना. तिला खूप आनंद झालेला असतो. तर दुसरीकडे व्यंकू महाराज इकडे इंदूच्या समोर उभे असतात. तेव्हा इंदू विचारते, काय झालं व्यंकू महाराज, सगळं ठीक तर आहे ना? तेव्हा ते म्हणतात, मला खरंच समजत नाही आहे की या सगळ्याचा काय अर्थ आहे. काल रात्री माझ्या स्वप्नामध्ये विठुराया आले होते आणि ते मला म्हणाले की त्यांच्या भक्तावरती अन्याय होत आहे. किती दिवस अजून श्रीकलाचा तू अपमान करणार आहे? तुला समजते का तिच्या बाबतीत काय घडलं आहे आणि कसं घडलं आहे? त्यानंतर सुद्धा तू सतत तिला टोमणे मारत असते, तिच्या विरुद्ध कटकारस्थान करत असते. तू कशी होतीस आणि कशी राहिली आहे? तेव्हा इंदू म्हणते, व्यंकू महाराज तुमचा तुमच्या शिष्यावरती विश्वास राहिला नाही का? तेव्हा ते म्हणतात, माझा तुझ्यावरती आता काडी मात्रही विश्वास राहिलेला नाही आहे. आता तर स्वतः विठुरायांनी सुद्धा सांगितलं की तू श्रीकलाच्या बाबतीत खूप चुकीचं करत आहे. तरी सुद्धा मला ना तुझ्या बाबतीत एवढा राग येत आहे ना. तू श्रीकलावरती काय काय अन्याय होत आहे याचा विचार तरी करते का? ती विधवा झाली आहे, तिच्या पोटामध्ये बाळ आहे, तरी तू तिचा इतका छळ करते. हे एक वागणं तुला शोभतं तरी का? तेव्हा इंदू या सगळ्याचा विचार करते आणि मनातल्या मनात म्हणायला लागते, व्यंकू महाराज तुम्हाला अजून समजलंच नाही विठुरायाच्या मनामध्ये काय होतं. तो कोणाबद्दल बोलत होता? तुमच्या डोळ्यावरती तर श्रीकलाच्या चांगुलपणाची खोटी पट्टी लागली आहे ना, म्हणून तर तुम्हाला हे सगळं बिलकुल दिसत नाही. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात, आता बस झालं इंदू, यापुढे जर तू श्रीकलाला काही बोलली ना तर गाठ माझ्याशी असणार आहे. त्या लोकांचं बोलणं सुरूच असतं. तेवढ्यात तिथे कानोबा आणि खाशाबा येतात आणि म्हणायला लागतात, खूप मोठा अनर्थ झाला आहे. तेव्हा इंदू विचारते, काय झालं, तुम्ही एवढे का घाबरले आहेत? तेव्हा ते म्हणतात, आपला विठुराया आपल्या मंदिरामध्ये नाही आहे. हे ऐकल्यानंतर इंदू आणि
व्यंकू महाराज धावत पळत मंदिराच्या जवळ येतात. जसं ते मंदिराच्या गेटवरती पोहोचतात त्यांचं लक्ष जातं की मंदिरामध्ये खरंच विठुरायाची मूर्तीच नाही आहे, ती मूर्ती नाहीशी झालेली असते. तेवढ्या ते दोघं आतमध्ये येतात आणि विठुरायाची मूर्ती न बघता व्यंकू महाराज आणि इंदूच्या पायाखालची जमीन हललेली असते की हे सगळं काय आहे. इंदू सगळीकडे चेक करायला लागते की विठुराया कुठे दिसतोय का. पहिले ती मेन जागेवरती बघते पण तिथे फक्त फुलं असतात आणि विठुराया काही दिसत नसते. ती आजूबाजूलाही बघते की मूर्ती कुठे गेली तर नाही ना, काही झालं तर नाही ना. सगळीकडून ते बारकाईने चेक करत असतात पण फारसा काही उपयोग होताना दिसत नाही. इंदू अक्षरशः विठुरायाचा पायापाशी बसते आणि म्हणायला लागते, विठुराया तू कुठे गेला, हे सगळं काय आहे आणि कसं काय. व्यंकू महाराजांच्या तोंडातून तर शब्दच निघत नसतात. तेवढ्यात तिथे महाले गुरुजी येतात आणि म्हणतात, हे सगळं काय घडलं आहे आणि कसं घडलं. गावातल्या बायकाही तिथे येतात आणि विचारतात, हे सगळं कसं झालं, विठुराया इथून जाऊ कसा काय शकतो. तेवढ्यात तिथे मोठ्या बाई सुद्धा येतात आणि हे सगळं बघून त्यांच्याही पायाखालची जमीन हलते. इंदू इकडे अक्षरशः रडायला लागलेली असते. तेव्हा ती म्हणते, विठुराया तू कुठे गेला आहेस, हे सगळं काय चाललं आहे. शकुंतला काकी कसं बस व्यंकू महाराजांना आवरण्याचा प्रयत्न करत असतात. तेवढ्यात महाले गुरुजी म्हणतात, हे सगळं कसं घडलं आणि कोणी बघितलं, नेमकं घडलं तरी काय आहे. तेवढ्यात गावकरी म्हणायला लागतात, खरं म्हटलं जेव्हा आम्ही दर्शनासाठी आलो ना तेव्हा आम्ही हे सगळं बघितलं आणि आम्हाला काही कळलंच नाही की विठुराया कुठे गायब झाले आहेत. तेवढ्यात मोठ्या बाई म्हणायला लागतात, खरं म्हटलं तर एवढ्या वर्षापासून दिग्रसकर विठुरायाची सेवा करतायत असं अघटित पहिल्यांदाच घडलं आहे. इंदू आणि बाकी सगळ्या गोष्टी काही जमलेल्या नसतात आणि व्यंकू महाराजांना आठवण येत असतं की म्हणूनच वाटतं माझ्या स्वप्नामध्ये विठुराया स्वतः आला होता. इकडे विंजे सरकार सगळ्या गोष्टींची विचारपूस करायला लागतात. तेव्हा ते म्हणतात, मी इतक्या वेळा गोष्टी ऐकल्या आहेत, त्यांचा अभ्यास सुद्धा केला आहे की लोक दानपेटी चोरतात, दागिने चोरतात, वस्तू चोरतात, पण कोणी देवाला चोरला आहे हे मी पहिल्यांदाच बघितलं आहे. हे काहीतरी वेगळंच आहे आणि कोण असू शकते या सगळ्याच्या मागे. मला असं वाटते तेवढं सोपं नाही आहे. आपल्याला याची पोलीस कंप्लेंट करायला पाहिजे. तेवढ्यात गावकरी म्हणायला लागतात, विठुराया आपल्यावरती नाराज तर झाला नाही ना, म्हणून तर तो आपल्याला सोडून गेला नसेल ना. तेवढ्यात अधोक्षच म्हणायला लागतो, मला माहिती आहे जे झालं आहे ते खूप गंभीर आहे, पण आपल्याला शांतपणे या गोष्टींचा विचार करायला पाहिजे आणि पोलीस कंप्लेंट तर करायलाच पाहिजे. व्यंकू महाराज त्याच्याकडे बघायला लागतात की हे सगळं काय बोलते हा. आणि इंदूच्या पायाखालची जमीन हललेली असते. ती अक्षरशः तिथेच डोकं ठेवून बसलेली असते की माझा विठुराया मला सोडून कसा काय जाऊ शकतो. हे सगळं श्रीकला मंदिराच्या बाहेरून राहून बघते आणि तिला खूप खुशीच्या उकाळा फुटलेल्या असतात. तेव्हा ती विचार करते, हे सगळं काय घडलं आहे आणि ज्याने कोणी केलं आहे ना ते खरंच खूप एक नंबर भारी काम केलं आहे. विठुरायालाच गायब केलं म्हणजे यांच्या सगळ्यांसाठी तर खूप मस्त संधी आली आहे. हे सगळं केल्यानंतर तिला खूप आनंद झालेला असतो. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत. इकडे पोलीस आणि बाकी सगळे आलेले असतात. तेव्हा मोठ्या बाई म्हणायला लागतात, काय माहिती आमच्या घराला कोणाची नजर लागली आहे म्हणून तर एवढं सगळं वाईट घडत आहे, पण या सगळ्याच्या मागे कोण असेल. तेव्हा ते म्हणतात, कसं आहे आता जेव्हा आम्ही चौकशी करू तेव्हाच आम्हाला सगळं समजेल. तेवढ्यात व्यंकू महाराज मध्ये येतात आणि म्हणायला लागतात, मला माहिती आहे हे कोणामुळे आणि कशामुळे झालं आहे. त्यांचा पूर्ण उद्देश अजून कोणी नाही तर इंदूकडे असते आणि ते इंदूकडे खूप रागाने बघत असतात. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता खरं म्हटलं तर विठुरायाने इंदूचा पक्ष घेण्यासाठी सगळं काही मांडलं होतं, पण व्यंकू महाराजांचा गैरसमज झाल्यामुळे गोष्टी खरंच खूप वेगळ्या झाल्या आहेत. खरंच यामधून काही ना काही मार्ग निघेल का? तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.